बरोबर आहे. आजकालचे जे आपण जे दुनिया आहे त्यामध्ये पहिलं सुरुवातीला असं होतं की फक्त अन्न वस्त्र निवारा भेटणं म्हणजे सगळं काही भेटलं असं होतं. परंतु आजकाल आता या तीन गोष्टी व्यतिरिक्त जे मोबाईल आहे हा एक आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झालेला आहे. तो एक इतकी सवय झालेली आहे आपल्याला की ते मोबाईलशिवाय म्हणजे राहूच शकत नाही. आपण एक वेळ जेवण नाही भेटलं चालेल परंतु आपला मोबाईल आपल्याजवळच पाहिजे. तर त्या अशा प्रिय वस्तूची एक तर चोरी होणे किंवा गहाळ होणे ही एक धक्का देणारी गोष्ट असते. त्यानंतर आता झालेली घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यावे लागते म्हणून ते बिचारे तक्रारदार पोलीस स्टेशनला येतात. पोलीस स्टेशनवाले पण आपलं नेहमीप्रमाणे तक्रार घेऊन त्यांना एक कॉपी देऊन त्यांचं समाधान करतात. मग कालांतराने महिना दीड महिना किंवा काही कधी एखाद्या याच्यात 5 महिने पण लागतात. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आता IMEI वगैरे याच्यामार्फत मोबाईल ट्रेस करून यशोधरा पोलीस स्टेशनचे जे कॉन्स्टेबल आहेत प्रमित गुप्ता यांनी जवळपास आज 16 मोबाईल हस्तगत करून ज्यांचे चोरीला गेले होते गाळ झाले होते त्यांचे मोबाईल आज परत करण्यात आलेले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला पण हुरूप आलेला आहे. त्यांना पण एकदम त्यांची आवडती वस्तू परत भेटल्यामुळे ते पण खुश आहेत. असंच पुढे काम आम्ही आमचे पोलीस आयुक्त जे माननीय रवींद्र सिंगल सर आणि आमचे DCP सर निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या परिमंडळामध्ये सर्व पोलीस स्टेशनमध्ये ही कामगिरी सुरू आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जवळपास अशी 16 असे काही जी संख्या असेल त्याप्रमाणे परत करण्यात येत आहेत. यापुढेही असं नागरिकांचे जे मालमत्ता आहे परत करण्याची मोहीम चालू ठेवू.